हॅलो एव्हरीवन, वेलकम टू माय चॅनल. शुभ सकाळ सर्वांना. आता वाजल्या आहे सकाळचे 5:45. तुम्ही बघू शकता मी उठलेली आहे. त्यानंतर मी पूर्ण घर साफ केलेलं आहे, पूर्ण झाडून टाकलेलं आहे पूर्ण. आणि त्यानंतर तुम्ही बघू शकता किती अंधार आहे तर बाहेर. त्यानंतर मी सर्व पोर्च वगैरे झाडून घेतला. आणि हे जे कपडे आहेत ते मी रात्रीला उशीर झाला त्यामुळे धुतलेले होते, तिथे वाळू टाकले होते. आणि 2 दिवस झाले थंडी खूप कमी झालेली होती. पूर्ण पोर्च झाडून घेतला मी, पाणी वगैरे टाकून छान रांगोळी वगैरे टाकून घेतली. त्यानंतर मी उंबऱ्यावर पाणी टाकून स्वच्छ कपड्यांनी पुसून घेतलं. प्रत्येक गुरुवारी मी करतच असते. त्यानंतर मी आंघोळ वगैरे केली. आंघोळ वगैरे सगळं आवरतपर्यंत मला तसे 6:30पर्यंत माझं सगळं आवरलं. आणि गुरुवारी पोछा मारावं लागत नाही असे म्हणतात, गुरुबळ कमी होते असं म्हणतात. मला तितकंसं माहीत नाही, त्यामुळे मी गुरुवारी दिवशी कधी पोछा वगैरे मारत नाही. मी आदल्या दिवशीच रात्रीला सगळं मारून ठेवते. बुधवारला सगळं व्यवस्थित म्हणजे झाडू वगैरे मारून आणि पोछा मारून ठेवून देते सकाळी, म्हणजे उठल्यावर बरं पडतं. बघू शकता 6:30पर्यंत माझं सगळं आवरलं होतं. आणि मी स्वामींच्या 11 गुरुवारला सुरुवात करणार होती आजपासनं. तर त्यामुळे मी लवकर केलं. आणि इथे मी उंबऱ्यावर हळदीचं लेपन केलं. हे मी उंबऱ्यावर हळदीचं लेपन हे प्रत्येक गुरुवारला करत असते. मी तुम्हाला याच्या अगोदरच्या ब्लॉगमध्ये सुद्धा सांगितलं होतं. आणि तुळशीलासुद्धा मी कच्चं दूध आणि पाणी चढवलं. कच्चे दूध हे मी नेहमी गुरुवारी चढवत असते तुळशीला. लक्ष्मीप्राप्तीसाठी छान असतं ते, तुम्ही बघू शकता. त्यानंतर मी पूजेला सुरुवात केली. सगळे देव धुवून आणि फोटो वगैरे पुसून घेतले सर्व देवांचे. तसे गजानन महाराजांची पण माझी सेवा असतेच. त्यांचीसुद्धा अध्याय वाचायचा असतोच मला साखळी पारायणमध्ये. साखळी पारायणाचा पण व्हिडिओ मी माझ्या अगोदर केलेला होता की साखळी पारायण कसं करायचं म्हणून. ते सुद्धा तुम्ही बघू शकता माझ्या चॅनलमध्ये. त्यानंतर मी दिवा लावून घेतला. मी दिवा अगोदरच लावावा लागतो, पण या साईडनी फोटो आहे ती मग फोटो पुसायला त्रास जातो, म्हणून ती फोटो अगोदर पुसून नंतर मी तो दिवा लावलेला आहे. आणि फोटोला दिव्याला हळद कुंकू वगैरे लावून घेतलं. अगोदर दीप प्रज्वलित करून त्यांची पूजा करणं हे गरजेचं असतं. त्यानंतर बघू शकता तुम्ही कुळदेवीची फोटो पुसत आहे मी. तुळजाभवानी आहे आमची कुळदेवी.
त्यानंतर मी स्वामींची फोटोसुद्धा पुसून घेतलेली आहे. आणि स्वामीला मी अत्तर खूप प्रिय आहे, त्यामुळे मी स्वामींना अत्तर लावलेला आहे. आणि हा कॅमेरा मी फ्रंट पकडलेला होता, त्यामुळे असं वाटत आहे की मी डाव्या हातानेच लावत आहे की काय, बट तसं नाही आहे. कॅमेरा हा फ्रंट साईडने ठेवलेला होता, त्यामुळे तसं वाटत आहे. त्यानंतर मी गजानन महाराजांची फोटोसुद्धा पुसून घेतलेली आहे. अशा प्रकारे मी पूर्ण पूजा करून घेतली. तुम्ही बघू शकता ते छान वाटत आहे. तर फुलं वगैरे आणायचे होते, त्यामुळे पुढे फुलं मी चढवलेले नव्हते, नंतर मी आणणारच होते फुलं वगैरे. त्यानंतर माझं सगळं आवरलेलं होतं, पूजा वगैरे झाली. त्यानंतर मला 11 गुरुवारची जे स्वामींचे जे आहे व्रत, त्यांची सुरुवात करायची होती. त्याच्या अगोदर मला दर्शिक आणि अन्वीला उठून त्यांना शाळेत पाठवायचं होतं. शाळेची वेळ झालेली होती. आणि ही माझ्या किचनची खिडकी आहे. इथे रोज सकाळी हा पक्षी येत असतो, कारण मी इथे तांदूळ वगैरे टाकत असते, त्यामुळे हा पक्षी हा किंवा दुसरे असे पक्षी इथे येतच असतात आणि हे रोज येतच असतात. अन्वी उठलेली आहे. आता अन्वीसुद्धा रेडी झालेली आहे स्कूल जायला. मॉर्निंग दर्शिक. इथे दर्शिक उठलेला आहे आणि रोज आला असंच उठवावं लागतं. त्यानंतर ही दर्शिकला आणि अन्वीला रोज सवय झालेली आहे पाया पडून जायची. म्हणजे मम्मीला पप्पी वगैरे घेऊन जायची, मम्मी पप्पाची अशी सवय पडलेली आहे त्यांना. असं व्हिडिओसाठी नाही, बट त्यांना सवय झालेली आहे. बाय कर दिदीला. दर्शिकला बरं नव्हतं. त्यानंतर अन्वी स्कूल गेलेली आहे. त्यानंतर दर्शिकला रेडी करण्याची तयारी चालू आहे. त्यालासुद्धा रेडी केलेला आहे मी. तो स्वतःच्याच हाताने शूज वगैरे घालतो. कशाची दर्शिक? त्याला घालून द्यायला गेलं की तो रडतो. नाही, मी स्वतःच्या हातानेच घालतो म्हणतो तो. त्याची बडबड चालू होती. तर दर्शिक सुद्धा सेम अन्वी आणि दर्शिक सेम आहे. दोघांनाही पण पाया पडल्याशिवाय ते जात नाही. आता सवय झाली आहे त्यांना. काय पिल्लू सांगावं लागत नाही त्यांना आता. त्यानंतर दर्शिकसुद्धा स्कूल केलेलं आहे. त्यानंतर मी 11 गुरुवारची जी मांडणी आहे ती केलेली आहे.
अगोदर स्वामींचा फोटो ठेवला आणि दोन्हीकडे दिवे लावून टाकले. एका साईडने तुपाच्या, उजव्या साईडने तेलाच्या आणि डाव्या साईडने तुपाचा असं दिवा लावलेला आहे. ते बॅक कॅमेरा असल्यामुळे ते तुम्हाला तसं दिसत आहे. त्यानंतर मी साखर आणि पाणी ठेवलेलं आहे स्वामींसाठी. फुलं पण आणायचे आणि फळ पण आणायचे. नैवेद्य म्हणून फळ आणायचं होतं. पूजा वगैरे झाल्यावर मी ठेवून देईल. त्यानंतर धूप आणि अगरबत्ती वगैरे लावून ठेवली मी. त्यानंतर हे जपमाळ आहे, जपमाळसुद्धा ठेवावं लागते. घंटी ही स्वामींच्या उजव्या साईडनं ठेवायची. स्वामींचे जो फोटो आहे त्याच्या उजव्या साईडने घंटी ठेवायची. हे स्वामी चरित्र सारामृत आहे. दोन्ही दिव्यांना मी हळद कुंकू लावून घेतलं आहे. अशा प्रकारे मी मांडणी केलेली आहे. आता मी पूजा वगैरे करते, त्यानंतर बोलू. कारण पूजा करायच्या वेळेस बोलावं लागत नाही, त्यामुळे मी आता नंतर बोलते तुमच्याशी. त्यानंतर आपल्याला संकल्प करावा लागतो की हे जे व्रत आहे आपण कशासाठी करत आहे. स्वामींचे जे 11 गुरुवारचे जे व्रत आहे, म्हणजे आपल्याला कोणत्या गोष्टीसाठी ते करायचं आहे. कोणाला नोकरीसाठी, कोणाला बाळ होण्यासाठी, तर कोणाला म्हणजे सगळ्यांचे वेगवेगळे असे प्रॉब्लेम असतात. त्या गोष्टीसाठी आपण हे जे व्रत करतो तर संकल्प करावा लागतो की हे व्रत मी या गोष्टीसाठी करत आहे. तर हातामध्ये पाणी आणि फूल घेऊन हा संकल्प सोडावा लागतो. म्हणून म्हणजे गोत्र आणि आपलं नाव घ्यायचं आणि हा संकल्प सोडून द्यायचा की या गोष्टीसाठी मी हे व्रत करत आहे. त्यानंतर 11 माळी जप करायचा. ही जी 108 मण्यांची जी माळ आहे ते 108 वेळा म्हणून एक माळ होते. तशी आपल्याला 11 माळी कराव्या लागतात. आणि 11 माळीच करावं लागते. जेव्हा आपण स्वामीचे व्रत करतो गुरुवारचे 11 माळीच करावं लागते. असं रेग्युलर नित्य सेवा असली तर एक माळ केली तरी चालते. स्वामी समर्थ, श्री स्वामी समर्थ. त्यानंतर मी 11 माळी केलेल्या आहे. अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त. पूर्ण दाखवलेले नाही मी, 11 माळी दाखवले, व्हिडिओ मोठा होईल. त्यानंतर स्वामी चरित्र सारामृत मी वाचायला घेतलं. याच्या अगोदर मी तारक मंत्रसुद्धा 11 वेळा म्हटलेला आहे. दाखवू शकले नाही कारण व्हिडिओ खूप मोठा होईल. आता हे स्वामी चरित्र सारामृत वाचायला सुरुवात करत आहे. नमः श्री सरस्वती नमः श्री गुरुभ्यो नमः. त्यानंतर मी स्वामी चरित्र सारामृतचा पहिला अध्याय घेतलेला आहे. असे मी 21 अध्याय आणि एका बैठकीमध्येच हे वाचावं लागतं. म्हणजे अर्धा तास 6-7 वाजले उठले आणि नंतर आणखी वाचायचे असं नसतं. एका अध्यायामध्ये पहिल्या अध्यायापासून ते 21 अध्यायापर्यंत पूर्ण वाचावं लागतं. जर कोणाला नाही जमत असेल, जर कोणाला प्रॉब्लेम असेल पाठीचा वगैरे, कोणी प्रेग्नंट असेल तर ते लोकांनी थोडं स्किप करून सुद्धा वाचू शकतात. जसे 1 ते 7 अध्याय आता नंतर अर्ध्यानंतर संध्याकाळी असं वाचू शकतात. पण हे 11 गुरुवारमध्ये असं नस्तं. फारसं तर ते 1 ते 21 अध्यायापर्यंत वाचावंच लागतं. ज्यांना कोणाला प्रॉब्लेम असेल तर ते तसं करू शकतात. स्वामी म्हणत नाही कोणाला. गर्दी झाली श्री जवळी. शेवटी श्रद्धा महत्वाची आहे. चरित्र सारामृत नाना प्राकृत कथा संबंध भाविक भक्त परिसोत सप्तदशोध्याय गोडहा श्री भगवच्चरणार्पणमस्तु श्री शुभम भवतु. बोलो जे जे वाचले ते म्हणजे अर्धे जे अध्याय दाखवत आहे, व्हिडिओ मोठा झाला पाहिजे नाही यामुळे. श्री गणेशाय नमः. स्वामी सुताच्या गादीवरी कोण नेमावा अधिकारी असा प्रश्न सेवेकरी करिता ती समर्थांते तेव्हा बोलले समर्थ करावी मोर पाखरा समर्थ. लवकर उठलं की लवकर होतात सर्व. प्राकृत कथा संबंध सदा एकोत भाविक भक्त 20वा अध्याय गोडहा श्री रस्तु शुभम भवतु. बोलो श्री स्वामी महाराज की जय. अध्याय 21. श्री गणेशाय नमः. श्री स्वामी चरित्र सारामृत झाली 20 अध्यायापर्यंत. करुणी माझे मुख निमित्त वदले श्री स्वामी राज. आता कळसाध्याय 21वा अध्याय वाचत कृपा करुणी वदवावा. हा ग्रंथ संपूर्ण करावा, प्रतिपाल करावा बाळ आपुले. इति श्री स्वामी चरित्र सारामृत नाना प्राकृत कथा संबंध सदा परिसोत भाविक भक्त 21वा अध्याय गोडा श्री स्वामी चरणार्पणमस्तु शिवम भवतु. इति श्री स्वामी चरित्र सारामृत संपूर्णम.
माझं पूर्ण स्वामी चरित्र सारामृत झालेलं आहे. आता मी आरती करते. अशा प्रकारे पूर्ण मी स्वामी चरित्र सारामृत वाचून घेतलेलं आहे. त्यानंतर मी आरती केलेली आहे. सर्वात अगोदर गणपतीची आरती म्हटलेली आहे, पण मी ते आम्हाला दाखवलं नाही आहे व्हिडिओमध्ये. गणपतीची, कुलदेवीची, नंतर आपल्या गुरूंची आरती करणं गरजेचं असतं. अशा प्रकारे आरती वगैरे झालेली आहे माझी. तुम्ही बघू शकता. फराळाचं वगैरे करते आणि दर्शिकला आणायला जाते. आणि इथेच व्हिडिओला मी आता एंड करत आहे. आता जाते दर्शिकला आणायला. आणि तुम्हाला कसा वाटला आजचा ब्लॉग आणि मांडणी वगैरे कशी वाटली स्वामी समर्थांच्या पारायणाची नक्की सांगा. कमेंट आणि लाईक प्लीज नक्की करा. म्हणजे लाईकची जी बटन आहे त्याच्यावर क्लिक नक्की करा, म्हणजे मला समजेल की तुम्हाला तो ब्लॉग आवडलेला आहे म्हणून. आणि कमेंट आणि सबस्क्राईब करा प्लीज. आता बोलूया, नेक्स्ट ब्लॉगमध्ये भेटूया आपण.